राम कृष्ण हरे
पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरते आते का बनतो मी जगाते ते का बनतो मी राहते ते का बोलतो राहते ते का बोलतो राहते ते का बोलतो राहते कैसे असावे कैसे कैसे असावे संसारी कैसे असावे संसार कैसे असावे संसार दोवर प्रार्थी नाती दोरी दोवर प्रार्थी नाती दोरी ओरे प्रार्थनाथ ओरे ओरे प्रार्थनाथ ओरे प्रार्थनाथ ओरे प्रार्थनाथ वस्ती खरा वस्ती आला वस्ती खर वस्ती आला वस्ती खरा वस्ती आला वस्ती खर वस्ती आला प्राणदायी उठून गेला प्राणी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला प्रातःकाळी उठून गेला कैसे असावे संसार कैसे असावे संसार पक्षी अंगणी उतरते पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरते उतरते पक्षी अंगणी उतरते
पक्षी अंगणे उतरती, पक्षी अंगणे उतरती, ते का गुंतून राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दुरी. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी निघून गेला किंवा उठून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दुरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दुरी. विठाला 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 प्रविश्य मम वाचमिमं प्रसूतं, संजीव यत्र किल शक्तिधर स्वधाम्नाम्, अन्यांशस्त्रश्रवणत्वगादिम्. प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, वंशी विभूषितकराणवनीलदाभा, पीताम्बराधरणबिम्बफलाधरुष्टा, पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा, कृष्णात् परं किमयि तत्त्वमहं न जानामि. समचरण सरोजं सान्द्रनीलाभुधाभं, जगन्भीतपाणिं मण्डलं मण्डलानां, तरुणतुलसीमाला कंकरं कञ्जनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदंभोज तेजस्फृति प्रदेशं, विजेन्द्रादिदेवैः सदा सूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. मनोज ब्रह्मा वृत्तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजे वानरायुत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजने, मारुतिनंदने, हे दुःख भंजने,
होय सकळ विद्येचे अधिकरण तोची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो निराहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नाथ महाराज यांचा चार चरणाचा अभंग तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठाला अभंगाची प्रास्ताविका प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणं फार महत्वाचा असतो. किम निमित्ताने आपण सर्वजण या पवन पवित्र धर्ममंडपात विराजित आहात. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक माणसाला माहीत आहे तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या नात्याने थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावित वसलेल्या असलेल्या या ऐतिहासिक नगरी छत्रपती संभाजीनगर या संभाजी नगरामध्ये च्या कैलासवासी शकुंतला प्रल्हाद खजिनकर या आईसाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजची ही कीर्तनाची सेवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आमचे परममित्र असणारे प्रकाश भाऊ खजिनकर माझी सेवा आता पाठीमागे बाळापूर या ठिकाणी झाली तेव्हा ती सेवा त्यांनी ऐकली आणि ते मला म्हणे महाराज आमच्या आईचं पुण्यस्मरण लगेच थोड्या दिवसांनी आहे तर तुम्ही तीही सेवा तुम्ही घ्या. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आली. खरं तर आजच्या सेवेसाठी सर्वात महत्वाची असते कीर्तनाला साथ. या ठिकाणी कीर्तनासाठी आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक आमचे परममित्र हरिभक्त परायण ओमप्रकाश महाराज कांगणे खरं तर ते आपल्या जवळपासच थोडं कुठेतरी राहता इकडे म्हणजे त्यांचं घर आहे आणि त्यांनीही मी त्यांना फोन केला तर त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. त्याबरोबर माझे गुरुतुल्य असणारे आमचे हरिभक्त परायण खरं तर मी त्यांना नेहमी वारकरी भूषण असं समजतो कारण की ज्यांनी स्वतःचं जीवन अनेक दिवसापासून वारकरी संप्रदायासाठी अर्पण केलेलं आहे. कधीही गुरुजींना फोन करा तुम्ही गुरुजींना सांगा चला तुम्ही कीर्तनाला चला भजनाला चला. गुरुजींचं वारकरी संप्रदायावर एवढं प्रेम आहे की गुरुजी कधीच नाही म्हणत नाही असे परम आदरणीय आमचे सुरडकर गुरुजी. त्याचबरोबर माझे जुने साथी असणारे फार पूर्वीपासून जे आम्ही परमार्थामध्ये कार्य करतो संघटित होऊन असे असणारे आमचे गायन सम्राट हरिभक्त परायण सुधा महाराज ठोंबरे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार आणि कीर्तनकार अशा लोकांमध्ये ज्यांचं नाव आहे आणि जे सुप्रसिद्ध गायक सुद्धा आहे असे असणारे आमचे परममित्र दीपक महाराज पडोळे हे या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांना मी नम्र अभिवादन करतो आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात करतो. नाथ महाराज प्रस्तुत अभंगातून आपल्याला या संसारामध्ये कशा पद्धतीने जगायचं मार्गदर्शन या प्रस्तुत अभंगामध्ये करतात. खरं तर हे मानवी जीवन जेव्हा आपण जगत असतो तेव्हा प्रामुख्यानं 3 टप्प्यात आपलं हे जीवन असतं. सुभाषितकारानं फार सुंदर सांगितलं की प्रथमम अर्जितम विद्या, द्वितीय अर्जितम धनम, तृतीय अर्जितम पुण्यम, चतुर्थम किम करस्यति. माणसाने हे जीवन जगत असताना पहिल्यांदा विद्या ग्रहण करावी. विद्या ग्रहण केल्यानंतर काय होतं महाराज तर अभ्यासाने आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण होतं. अभ्यास आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्तीचं साधन बनतो. आपण जर अभ्यास केला तर आपल्याला कोणतीच गोष्ट अवघड जात नाही.
त्यामुळे आपण जीवनामध्ये प्रथम अभ्यास करावा. अभ्यासाने काय होतं तर पै अभ्यासाचे निबळे एकागते अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एके. यापेक्षा पुढे जाऊन जर सांगायचं ठरलं तर तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात की अभ्यासाने काय होतं तर असाध्य ते साध्य साध्य ते साध्य असाध्य ते साध्य करिता सायास. त्याने काय होतं तर कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य असणारी गोष्ट आपण अभ्यासाने साध्य करू शकतो. त्यामुळे जीवनामध्ये प्रथम अभ्यास करावा. दुसऱ्या टप्प्यात जीवनामध्ये काय करावं तर द्वितीय अर्जितम धन. दुसऱ्या टप्प्यामध्ये माणसाने धन अर्जित करावे म्हणजे पैसा कमवावा. आयुष्यामध्ये पैसा फार महत्वाचा आहे महाराज. जर आपल्याकडे पैसा असेल तरच आपल्या सर्व गोष्टी आयुष्यामध्ये चालतात. एवढंच काय आपल्याकडे पैसा असेल तरच आपल्याला बहीण सुद्धा दादा दादा म्हणते. नाहीतर तुम्ही एखाद्या दिवाळीला तुम्ही बहिणीला आणू नका. बघा बहीण कशी तुमच्या नावाने बोट मोडते. का सर्व हे पैशावर आहे महाराज. आपल्याकडे पैसा सब पैसे की भाई काळी बाई. सब पैसे के भाई. पैसा असणं फार गरजेचं आहे. तुम्ही नक्कीच पैसा कमवा. मी नेहमी सांगत असतो पैसा कमवा तुम्ही, पण पैसा कमवत असताना त्याबरोबर माणुसकीही कमवा. आज फार वाईट गोष्ट आहे महाराज. माणसं पैसे कमवण्याच्या नादामध्ये माणुसकी हरवून चाललेली आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो ऐका, माणसाजवळ माणूस पैसे कमवत असताना जर माणसाने माणुसकी कमवली नाही, माणसाने पैसा कमवत असताना जर माणुसकी कमवली नाही, तर माणूस जेव्हा जातो ना, माणसाचं जेव्हा निधन होतं ना, माणूस जेव्हा मरतो ना, तेव्हा माणसाच्या अंतविधीला पैसा येत नाही महाराज, तर माणसे येतात. त्यामुळे तुम्ही पैसा कमवा, पण त्याबरोबर माणुसकीही कमवा. तर द्वितीय अर्जितम धनम, दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं आयुष्याच्या पैसा कमवायचा आहे. जोडून या दान
माणसाने दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसा कमवावा, पण पैसा कमवत असताना कसा तर जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आणि अशा पद्धतीने धन कमवलं तर उत्तमची गती उत्तम पावेल, उत्तम भोगेल जीवखाने. अशा पद्धतीने आपण धन कमावं आणि तिसऱ्या टप्प्यात आपल्याला दान धर्म पुण्य करावं. तृतीय अर्जितम पुण्यम. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पुण्य कमवायचं आहे. या 2 टप्प्यात आपण व्यवस्थित पद्धतीने आपलं जीवन जगून तिसऱ्या टप्प्यात आपण पुण्य अर्जित केलं नाही तर आपला शेवटचा टप्पा फार वाईट होतो. एका मधमस्त फकीराचं वाक्य सांगतो ऐका. प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है, प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है, लाज लगती है तो औरत को घूंघट की याद आती है. बड़ी बेरहम है ये जिंदगी, जब बुढ़ापा करीब आता है तो उस पगले को भगवान की याद आती है, भगवान की याद आती है. आयुष्यामध्ये या 3 टप्प्यात आपण या 3 गोष्टी केल्या नाही तर आपला शेवट फार वाईट होतो. आपल्याला शेवटी कोणी विचारत नाही महाराज, व्यवस्थित जीवन जगलं तरच आपल्या जीवनाचं कल्याण होतं. अशा पद्धतीने आपण हे आपलं जीवन जगा, आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला आयुष्यामध्ये हे मानवी जीवन जगत असताना प्रामुख्यानं आपल्याला साध्य आणि साधन कळलं पाहिजे. आपल्या आयुष्यात आपलं साध्य काय, आपलं साधन काय, ह्या गोष्टी कळल्या तरच आपल्याला आपल्या जीवनाचं अंतिम ध्येयापर्यंत जाता येतं. समजा आपल्याला साध्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल आणि आपल्याला साधन जर व्यवस्थित आपल्या हातामध्ये असेल तर नक्कीच आपण साध्यापर्यंत पोहोचतो. भगवंतापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर सोपं साधन कोणतं आहे? भगवंताचं नामस्मरण. पण ते नामस्मरण आपण करतो का? नाही करत. आपण एखाद्याला म्हणालो आपण बाबा तुम्ही भजन करा, परमार्थ करा, आपण तो परमार्थ करतो का? नाही करत. तो म्हणतो भरपूर आयुष्य आपल्याकडे, आता परमार्थ काय तरुणपणामध्ये करायचा असतो का? परमार्थ कुणाचा आहे? वय झाल्यावर परमार्थ करायचा. मी तर नेहमी सांगत असतो परमार्थ हा तरुणानं शोभून दिसतो महाराज. तरण भाग्यवंत सखे हरी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हॅलो, थोडा बिलकुल ठेवा. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. परमार्थामध्ये तरुण आला पाहिजे महाराज. आता बघा, फार खरं तर मी भाग्य समजतो. अनेक कीर्तनामध्ये बघा वयस्कर लोक आपल्याला म्हणजे परमार्थामध्ये जास्तीत जास्त दिसतात. पण खरं तर ही कृपा आहे आपल्यावर, आपल्या महाराष्ट्रातील संतांची. त्यांच्यामुळे आपल्याला आज तरुण हा परमार्थामध्ये दिसतो. खरं तर जगद्गुरु नरेंद्राचार्य स्वामींची आपल्यावर कृपा आहे की आज सामान्य माणूस जो की व्यसनामध्ये किंवा त्याच्या जीवनाच्या वेगळ्या कार्यामध्ये जो भटकत आहे त्याला ते परमार्थिक क्षेत्रामध्ये आणताय, त्याला नामस्मरणामध्ये आणताय आणि त्याचं जीवनाचं कल्याण करून देत आहे. बघा ही तरुण वर्ग बघा. मी तर म्हणेल तुम्ही यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्या भारताचं भविष्य आहे तरुण महाराज. तरुण आज फार मोठी गरज आहे तरुणाची. कारण की तरुण, स्वामी विवेकानंदांनी फार सुंदर सांगितलं, तुम्ही मला 100 तरुण द्या, मी या देशाचं भवितव्य घडवतो 100 तरुणानं. पण आजचा तरुण बघा आता, हे परमार्थिक आहे पण काही तरुण बघा आता व्यसनाच्या अधीन गेलेले आहे. सुभाषचंद्र बोसांनी सांगितलं होतं की तुम मुझे मैं तुम्हें खून दूंगा, तुम मुझे क्या दो, आजादी दो. पण आजचा तरुण तसा नाही. आजचा तरुण थोडा वेगळाच बोलतोय. आजचा तरुण म्हणतो मैं तुम्हें तमाखू दूंगा, तुम मुझे चुना दो. म्हणजे अशी परिस्थिती आजच्या तरुणाची झालेली महाराज. त्यासाठी तरुण हा परमार्थामध्ये वळलाच पाहिजे. या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलोय. या महाराष्ट्रातील संतांनी काय केलं आपल्यासाठी? मी नेहमी सांगत असतो, ज्ञान असावं ज्ञानोबरायांसारखं, ज्ञान असावं ज्ञानोबरायांसारखं, वैराग्य असावं तुकोबरायांसारखं, शांती असावी नाथ महाराजांसारखी आणि कीर्ती असावी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी. का या महाराष्ट्राच्या मातीत एका राजानं जगावं कसं शिकवलं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका राजानं जगावं कसं शिकवलं आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका राजानं मरावं कसं शिकवलं.
जगावं कसं शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरावं कसं हे धर्मवीर संभाजी राजांनी शिकवलं. बघा, संभाजी राजांचा छावा चित्रपट आला. संभाजी राजांचा इतिहास आजपर्यंत आपल्याला माहित होता, पण प्रत्येक इतिहास ऐकून आज जर संभाजी राजांचा चित्रपट बघितला आपण तर संभाजी राजांना किती त्रास झाला हो. तो त्रास बघून चित्रपटगृहातून आपण उठून जाण्याची वेळ येते. एवढा त्रास संभाजी राजांना झाला. कशासाठी? धर्मासाठी. पण संभाजी राजांनी तो त्रास सहन केला, स्वराज्यासाठी सहन केला, धर्मासाठी सहन केला. त्या संभाजी राजांच्या मातीमध्ये आपण जन्माला आलोय. खरं तर संभाजी महाराजांचा विचार जर करायचा झाला तर जन्मापासूनच संभाजी राजांना दुःख सहन करावं लागलं. संभाजी राजांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा जन्म झाल्यानंतर अगदी 2 वर्षाने संभाजी राजांची आई सईबाई यांचं निधन झालं. म्हणजे संभाजी राजे जेव्हा लहान होते, ज्यांना काहीही कळत नव्हते, तेव्हा त्यांच्या आईचं छत्र हरवलं. आपल्या आयुष्यामध्ये आई किती महत्वाची असते हे संभाजी राजांना बालपणी कळालं. त्यांची आई गेली महाराज. आई गेल्यावर फार दुःख होतं. खरं तर मी नेहमी सांगत असतो, आई ही जीवनाचा आपला आधार आहे. आई हाच जीवनाला आपल्याला योग्य ते मार्गदर्शन देणारी गुरु आहे. ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, पगले यहाँ सब कुछ मिलता है, माँ बाप की दुआ नहीं मिलती. आणि त्या मायबापाच्या दुआसाठी आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज आहोत. संभाजी राजांच्या आई अगदी 2 वर्ष जन्म देऊन सोडून गेली. बरं, आई गेल्यानंतर संभाजी राजांचा मासाहेब जिजाऊंनी सांभाळ केला. सईबाईंनी जाताना सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामातांना की हे स्वराज्याचे पुत्र हे संभाजी मी तुमच्या स्वाधीन करून जाते. मी सोडून चालले, पण तुमची जबाबदारी आहे या पुत्राला मोठं करून सांभाळायचे. पण आपण पाहतो जिजा मासाहेबांच्या संस्काराखाली छत्रपती शिवाजी महाराज वाढले आणि त्यांनी दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडला. त्या पद्धतीने आपल्याला आयुष्यामध्ये संस्कार असले पाहिजे. त्या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलो, त्या महाराष्ट्राचे संस्कार आपल्याला कळले पाहिजे आणि त्या संतांच्या अनुयायीमध्ये आपण जन्माला आलो, त्यांचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. विठाल विठाल. परमार्थ करत असताना आपण एखाद्याला म्हणालो परमार्थ करा, तो म्हणतो भरपूर आयुष्य शिल्लक आहे आपल्याकडे. पण आयुष्य शिल्लक असताना आपलं आयुष्य आपल्याला टिकल का महाराज? आपल्या आयुष्याचा भरोसा आहे का? या जीवनाचा भरोसा आहे का आपला? क्षणभंगुर ही क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तुडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे ओळसागा. आणि याच्यासाठी काय करा तर राम राम स्मरा, राम राम स्मरामि, 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 राम राम स्मरामि. आयुष्य जाणार आहे त्याच्यासाठी काय करा तर राम राम स्मराधी. आपल्याला राम राम स्मरण करायचे महाराज. आयुष्य आपल्याकडे शिल्लक नाही, पण या ठिकाणी आपण जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाला मरायचं आहे महाराज. एखादा म्हणत असेल की मला जन्माला आल्यानंतर मला मरण नाही, जन्माला येतो तो मरणारच. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार. माऊली सुंदर सांगतात की उपजेते नासे, नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. भगवद्गीतेमध्ये सुंदर सांगितलं की जातस्य ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतश्च. प्रत्येक जो जीव जन्माला आला त्याला मरावंच लागतं, पण आपल्याला जन्म मरण हे आपल्या हातात नाही महाराज. हे घटिका यंत्र आहे, हे सारखं चालूच राहणार आहे. आपल्याला पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं आहे. हे घटिका यंत्र चालत आहे, पण हे जन्म मरणाचं जे संसरण आहे ना, याच्यापासून आपल्याला सुटका जर करायची असेल, जन्म मरणाचं संसरण म्हणजे कसं की पुन्हा जन्माला यावं, पुन्हा मरावं.
याच्या संसरणापासून जर आपल्याला सुटका करायची असेल तर मी नेहमी सांगत असतो, मनुष्य चालायला लागला की मरण चालतं, मनुष्य चालायला लागला की मरण चालतं, मनुष्य बसला की मरण त्याच्या बाजूला येऊन बसतं. डोळ्याने ते दिसत नाही, अदृश्य स्वरूपामध्ये असतं. मरण माझे मरून गेले तुम्ही जर असं म्हणाल आणि एकमेकाच्या डोक्यामध्ये काटे हाणाल तर त्यानेही काही होत नसतं. कारण की विचारी जो मनुष्य आहे, वैराग्य संपन्न जो मनुष्य आहे, तो मरणाला घाबरत नाही, तो मरणाच्या येरझारेला घाबरतो. म्हणजे कशाला, तर पुन्हा जन्माला यावं आणि पुन्हा मरावं याच्यासाठी तो घाबरतो. मग कोण घाबरला असं तर नामदेवराय फार सुंदर दृष्टांत देतात की ब्राह्मणाचे पोरं एका खेळी असे बिहारले, ब्राह्मणाचे पोरं एका खेळी असे बिहारले. ब्राह्मणाचे पोरं एका खेळी असे व्हाले, 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेच पळून गेले रे. शुकाचार्यांचं उदाहरण फार सुंदर आहे. शुकाचार्य आईच्या उदरात 12 वर्ष राहिले, 12 वर्ष. का तर त्यांना या संसाराची भीती वाटत होती. 12 वर्ष आईच्या उदरात राहिले. व्यास महर्षी शुकाचार्याचे वडील, शुकाचार्याचे पिता शुकाचार्याला म्हणत होते, शुका तू बाहेर ये, मी तुझा बाप आहे शुका, मी सांगतो तू बाहेर ये. तेव्हा आतमधून शुकाचार्य म्हणतात, नाही बाबा, मला तुम्ही सांगून चालणार नाही, मी तुमच्या सांगण्याने ऐकणार नाही. आणि तेव्हापासून बापाचं न ऐकण्याची परंपरा आज तागायत चालू आहे. महाराज, आपण ऐकतो का? प्रत्येक जण आपल्या बापाचं ऐकतो का? आपल्या वडिलांचं ऐकतो का? लहान मुलं बघा, अगदी लहान असेल तर ते बापाला सुद्धा मारतात, म्हणजे लहान बाळ असेल तर. पण लहानचं सोडून द्यावं, ज्यांना कळतं ते बापाचं ऐकता का? कुठेतरी आपलं आणि बापाचं विरोधाभास होतोच. शुकाचार्यांनी त्यावेळेला व्यास महर्षी सांगत होते, ऐक माझं, मी तुला सांगतोय ना, हा संसार तुला त्रास देणार नाही. पण शुकाचार्यांनी नाही ऐकलं. शुकाचार्य म्हणे, मी तुम्ही मला सांगून चालणार नाही हो, मला ज्या भगवंताच्या हातात सृष्टी आहे त्या भगवंतानं जर मला सांगितलं तर मी ऐकेल. जेव्हा भगवंत खाली येतात, आईच्या उदरात जातात आणि शुकाला सांगतात की शुका तू बाहेर ये, तेव्हा शुकाचार्य बाहेर येतात. पण बाहेर आल्यानंतर ऐका, भगवंताने आश्वस्त केलं होतं शुकाचार्यांना, पण तरी शुकाचार्य कापत कापत बाहेर आले. भगवंताने सांगून सुद्धा ते थरथर कापत होते. एवढा संसार हा त्रास देणारा आहे, हा संसार त्रास देणारा आहे, संसार रण आहे, संसाराचं भय आपल्याला वाटतं. मग या संसारामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपलं जीवन जगायचं आहे याच्यासाठी नाथ महाराज फार सुंदर सांगतात. हरे पक्ष अंगणी बोत नाथ महाराज सुंदर सांगतात, आपल्याला या संसारामध्ये कशा पद्धतीने राहायचं आहे. तर पक्षी अंगणे उतरती, ते का गुंतो निराहती, तैसे असावे संसारी. आपल्याला या संसारामध्ये कशा पद्धतीने राहायचं आहे, ज्याप्रमाणे पक्षी अंगणात उतरतात आणि दाणे टिपतात आणि लगेच निघून जातात, त्या पद्धतीने आपल्याला या संसारामध्ये राहायचं आहे. त्याचं कारण असं आहे, अशा पद्धतीने जर आपण हा संसारात राहिलो तर हा संसार आपल्याला दुःखाचा ठरणार नाही, हा संसार आपल्याला त्रास देणार नाही.
महाराज संसाराचा जर विचारच केला, संसार किती दुःखाचा आहे, तर संतांचे अनेक प्रमाण आहे. सारा दुःख मोळा संसार दुःखमुळ चहूकडे हिंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. संसारात आपली रात्रंदिवस तळमळ आहे. तो संसार आपल्याला सुख देतो का? दुःख नाही. बांधवाडी आहे हा संसार.